ज्या काळात मुलींना शिक्षण नाकारलं जात होतं, बाईने शिकवून करायचंय काय? स्त्रियांना घरात कोंडा, कांदा वाढा आणि कुस्ती करा म्हणावं. त्या काळात एक स्त्री शिक्षणाचा दिवा घेऊन उभी राहिली. दगड, अपमान, विरोध सहन करूनही तिने ज्ञानाचा मार्ग सोडला नाही. सावित्रीबाई फुले भारताच्या पहिल्या महिला शिक्षिका, स्त्री शिक्षणाची जननी. आजच्या प्रत्येक शिकलेल्या मुलीमागे त्यांचा संघर्ष, त्यांचं स्वप्न, त्यांची जिद्द आहे. शिक्षण, समता आणि मानवतेचा वारसा देणाऱ्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन. ज्या काळात मुलींना शिक्षण नाकारलं जात होतं, बाईने शिकवून करायचंय काय? स्त्रियांना घरात कोंडा, कांदा वाढा आणि कुस्ती करा म्हणावं. त्या काळात एक स्त्री शिक्षणाचा दिवा घेऊन उभी राहिली. दगड, अपमान, विरोध सहन करूनही तिने ज्ञानाचा मार्ग सोडला नाही. सावित्रीबाई फुले भारताच्या पहिल्या महिला शिक्षिका, स्त्री शिक्षणाची जननी. आजच्या प्रत्येक शिकलेल्या मुलीमागे त्यांचा संघर्ष, त्यांचं स्वप्न, त्यांची जिद्द आहे. शिक्षण, समता आणि मानवतेचा वारसा देणाऱ्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन.